श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। किरकोळ वादातून एका कामगारानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी येवलेकर मळ्यातील एका मॉलमध्ये घडली। योगेश चौधरी असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। येवलेकर मळ्यातील एका मॉलमध्ये काही राजस्थानी युवक काम करतात। आज दुपारी या युवकांचा मॉलच्या मालकासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला। याच रागाच्या भरात योगेशनं इमारतीच्या 4थ्या मजल्यावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या प्रकारामुळे परिसरात काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। याबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली। नमस्कार, मी विनोद दिनकर येवले। आज SK मॉल येवलेकर या ठिकाणी एक अद्भुत घटना घडली। या ठिकाणी SK मॉल मध्ये या 1 नंबरच्या शॉप मध्ये राजस्थानी काही कामगार काम करत असताना या राजस्थानी कामगारांमध्ये त्यांच्या मालकाशी काही हुज्जत झाली आणि त्या कामावरून त्या मालकामध्ये आणि त्यांच्या कामगारांमध्ये काही बाचाबाची झाली। त्याचं टेन्शन घेऊन योगेश चौधरी हा जो काम करणारा गृहस्थ आहे, या मुलांनी मालकाशी भांडण झाले म्हणून टेन्शन मध्ये SK मॉलच्या सरळ टॉपला जाऊन गच्चीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळेस त्यांना आम्ही सांगितलं तू गच्चीवरून उडी मारू नको, पण तो कोणाचा ऐकत नव्हता। शेवटी आमच्या येथील जेवढे शॉपधारक आहेत त्यांनी त्याला समजवलं की तू भाऊ उडी मारू नको। त्याच्यावर जे काम करणारे राजस्थानी लोक होते ते पण त्या ठिकाणी आले, पण त्यांनी कोणाचं ऐकलं नाही। शेवटी पोलीस यंत्रणा, महानगरपालिकेचे लोक व त्याचप्रमाणे फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी आली। साधारणतः 1.5 ते 2 तासापासून हा गृहस्थ त्या गच्चीवर चढलेला होता। शेवटी त्याला आम्ही सर्व नागरिकांनी समजवलं आणि आता पोलीस स्टेशनचे काही पोलीस आणि आम्ही लोकांनी त्याला वरतून खाली घेतलेला आहे आणि आता तो पोलीस स्टेशन मध्ये गेलेला आहे। तो मानसिकरित्या थोडा डिस्टर्ब झालेला आहे, तर सर्व नागरिकांनी त्याला समजवलंय। आता पोलीस चौकीला जाऊन त्याला हॉस्पिटलला पण नेण्यात येणार आहे। स्थानिक नागरिकांनी सदर घटनेची माहिती गंगापूर पोलीस आणि अग्निशमन विभागाला दिली। गंगापूर पोलीस आणि अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन या तरुणाला सुखरूप खाली उतरवले। गंगापूर पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे। सदर घटनेचा पुढील तपास गंगापूर पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी साहिल बेलसरे, नाशिक।